शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज टिफिनसाठी नवनवीन काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. मुले आवडीने खातील व झटपटही तयार होईल यासाठी नेमके काय करावे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा आहे. तर चला पाहूया चपाती रोल किंवा व्हेज शोरमा कसा बनवायचा ते. ही टिफिन आयडिया नक्की ट्राय करून पहा. प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल व अर्धा चमचा तूप टाकायचं आहे व छान कडल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे 1 कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. हा कांदा जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही. हा कांदा जास्त परतला तर क्रंची लागणार नाही. यामध्ये लगेचच आपल्याला 1 बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आहे. तीही जास्त शिजवायची नाही. लगेचच त्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. तोही छान परतून घ्यायचा आहे. आता या भाजीमध्ये एक वेगळी टेस्ट येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे. तसं पाहिलं तर ह्याच्यामध्ये चायनीज टच पण आहे, इटालियन पण टच आहे आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचा पण टच आहे. यामध्ये चवीनुसार चटणीही टाकायची आहे. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोही थोडी टाकलेली आहे. ही छान परतल्यानंतर थोडासा शेजवान चटणी अगदी थोडीशी टाकायची आहे. त्याचा इसेन्स छान येतो. उकडून घेतलेले 2 ते 3 बटाटे यामध्ये टाकायचे आहेत व छान परतून मीठ टाकून ही साईडला ठेवायची आहे. आता 1 चपाती छान लाटून घ्यायची आहे. याला घडी करायची नाही, डायरेक्ट चपाती लाटून व ती तव्यावर छानपैकी शेकून घ्यायची आहे. याला मी अजिबातच तेल लावलेलं नाही, त्यामुळे ती प्रथम चपाती तव्याला चिकटलेली दिसते. बऱ्यापैकी ही चपाती छान भाजून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाही. तर चला आता बनवलेल्या चपातीपासून व्हेज शोरमा कसा बनवायचा ते. प्रथम मेयोनीज टाकायचं आहे व ते छान चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा टोमॅटो सॉस टाकायचा आहे व शेजवान चटणी टाकायची आहे. ते आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आपल्याला किती गोड किती तिखट हवं आहे त्यानुसार ठरवायचं आहे. आता यावर भाजी स्टफ करायची आहे. त्याचबरोबर चीज खिसून टाकायचं आहे. मी क्यूब चीज वापरलेलं आहे. मोझरेला चीज वापरले तरी छान लागेल. यावर मिरी पूड, ऑरिगॅनो पावडर व चिली फ्लेक्स हे टाकून घ्यायचे. थोडासा चाट मसाला टाकला तरी चांगला लागेल. मी फोल्ड करायचं आहे व तव्यावर तूप टाकून शेकून घ्यायचं आहे. आता जर आपल्याला आतमध्ये कांदा कच्चा व शिमला मिरची टाकायची असेल तरी आपण स्टफ करू शकतो. अजून मेयोनीज भरून टाकू शकतो. अजून आपल्याला जर टोमॅटो सॉस टाकावासा वाटत असेल तरी टाकून छान फ्राय करून कट करू शकतात. हा आपला चपाती रोल किंवा व्हेज शोरमा
तयार आहे. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. ही जर टिफिन आयडिया तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.